नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या भेटीसाठी एक वेगळा विषय घेऊन हजर झाले. बामणोलीचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रशिक्षक श्रीयुत प्रशांत बामणी सर. सर्वप्रथम आपण त्यांचं या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार बामणे सर. नमस्ते. तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तुमच्याकडून आम्हाला खेळाविषयीची तर सगळी माहिती घ्यायचीच आहे, पण आपण आधी सुरुवात करणार आहोत तुमच्या बालपणापासून. तर सगळ्यात आधी आमच्या सर्व श्रोत्यांना तुम्ही सांगा की तुमचं बालपण कुठे गेलं, कसं गेलं आणि तो कसा होता तुमच्यासाठी काळ. नमस्ते, माझं नाव प्रशांत विष्णू बामणे. मूळ गाव आमचं बामणोली आहे, कोयना पुनवसित बामणोली. त्या एमआयडीसी एरियामध्ये छोटस गाव आहे. त्या गावामध्ये 1980 साली माझा जन्म झाला. अच्छा, तुमचं शिक्षण सगळं बामणोलीमध्येच झालं? हो, माझं शिक्षण 10वी पर्यंत आर पी पाटील हायस्कूल कुपवाडीत झालं. अच्छा. तिथून 12वी पण तिथेच केली आणि BA माझं मिरज महाविद्यालय मिरज इथे झाले आणि MA मी KWC कॉलेज इतिहास या विषयात केलं. अच्छा, एक क्रीडा प्रशिक्षक म्हणून आज आमच्या सर्व श्रोत्यांना तुम्ही खेळाविषयीची माहिती सांगणार आहात, खेळाडू कसे तुमच्या हाताखालून घडतात हे सांगणार आहात. बघितलं तर शिक्षण तुमचं MA विथ इतिहास आहे. हे कसं काय म्हणजे जमलं? शिक्षण घ्यायचं म्हणून घेतलंय, म्हणजे असं नाही की शिक्षणानं काय तर करिअर करायला असं काय नव्हतं विचार. कारण त्या टायमाला एवढी परिस्थिती पण नव्हती की मी 10वी पासून एमआयडीसीत काम करून शिक्षण पूर्ण केलंय. त्यामुळे मी असं कायच माझे लाईफ मध्ये शिक्षण करून नोकरी करावं असं काय डोक्यात नव्हतं. पण 2005 साली पोलीस भरती निघाली होती. मग त्या पोलीस भरतीला मी प्रकल्पग्रस्त असल्यामुळे मी प्रकल्प दाखला होता माझ्याकडे नोकरी का. मी विचार केला की आपण पोलीस भरतीला ट्राय करू. याच्या अगोदर पण सांगलीचे कैलासवासी राजास्वामी सर ऍथलेटिक्सचे कोच आहेत मोठे. त्यांचा एक मुलगा कृष्णवालीमध्ये प्रशिक्षण घेत होता ऍथलेटिक्सचे. पण मी तिथं 8वी 9वीला असताना त्यांच्यापेक्षा थोडं प्रॅक्टिसला जात होतो. त्यामुळे थोडं ऍथलेटिक्सची जरा जाण होती त्या खेळाची. त्यामुळे पोलीस भरतीला तोच विषय होता. मग पोलीस भरतीच्या प्रयत्नाला लागलो. मग काम करत कॉलेज पोलीस भरतीचं प्रॅक्टिस हे माझं रोजचं शेड्यूल चालू केलं होतं. पण तुमचं शिक्षण इतिहास विषयातून MA झालं म्हणालात आणि सगळं लाईफ तुमचं कुपवाड बामणोली ह्या भागातच गेलेलं आहे. मग खेळाची आवड तुम्हाला लहानपणापासून होती, म्हणजे घरातून तुम्हाला बाळकडू मिळाले की असं दुसऱ्यांचे खेळ बघून तुम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी खेळू? आमचं मुळात गावच कोयना पुनवसित आहे. सातारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतलं आमचं गाव आहे. नैसर्गिकरित्याच तिथल्या सर्व म्हणजे महिलांना म्हणा पुरुषांना म्हणा नैसर्गिकच पायात ताकद असते. कारण त्यांचा प्रवास हा पूर्ण डोंगरदऱ्यात नसतो. दुसऱ्या गावाला जात असेल तर डोंगरदरा पार करून चालत असते आणि तेच रक्त आमच्या अंगात खेळत असलेलं. मग आमचं गाव असं आहे की आमच्या गावातला कोणताही मुलगा कुठलाही खेळ द्या त्याला त्यात ते अव्वलच असतो. कोणतं तुमचं गाव? बामणोली गाव आमचं. नव्हे, सातारा जिल्हा. सातारा पण गाव बामणोलीचं गाव आहे. अच्छा. पण बामणोलीचं गाव आहे. ते नैसर्गिकरित्या त्यांच्या रक्तातच आहे ते की कोणताही खेळ असू दे. आज क्रिकेट म्हणा, क्रिकेटला आमच्या गावाचं नाव पूर्ण राज्यभर आहे आमच्या. अच्छा, म्हणजे तुमचं सातारा जिल्ह्यामध्ये पण बामणोलीच गाव आहे आणि इथे पण तुम्ही बामणोलीमध्येच प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहात. वा, हे एक योगायोग म्हणावा लागेल गावाचा, हा ना. डोंगरदऱ्यामधून तुमचे सगळे खेळाडू असतात किंवा तुम्हाला ते बाळकडू तिथून मिळालेलं आहे की सतत आपण खेळत राहतो किंवा आपल्या शरीरामध्ये ताकद राहते आणि म्हणून आपण खेळत राहतो. पण मुळामध्ये तुम्हाला खेळ कोणता आवडायचा लहानपणापासून? तसं नैसर्गिकच क्रिकेट पहिल्यापासून. जसं कॉलेजला जायला लागलो तसं बास्केटबॉल खेळायला मिरज महाविद्यालयाला, बेसबॉल आणि ऍथलेटिक्स वगैरे थोडंफार प्रमाणात करत होतो. पण ते जिल्हा पातळीवरच, पण ज्ञान भरपूर होतं. अच्छा, त्याचं ज्ञान कसं काय घेतलं तुम्ही? का शिकला होतात? शिकलो नाही मी. जेव्हा अशी संस्था स्थापन केली ना की म्हणजे मुलं जिल्ह्यात माझे नंबर बसले की स्टेटला मुलांना खेळायला घेऊन जायचं होतो मी. 1-2 दिवस अगोदर जायचो होतो आणि तिथं मोठमोठी ऍथलेटिक्सची कोचिंग क्लब असायचे पुण्याला वगैरे. मग मी थांबून त्यांचं बघायचं ते कसं प्रॅक्टिस करतात, कसं घेतात, मुलांना कसं शिकवतात. नंतर मोबाईल मध्ये युट्यूबवर पण बघून शिकायला लागलो आणि शिकत केलो. आज 6 नॅशनल मेडल आहेत. म्हणजे मी घडवलं खेळाडूंना. 90 राज्य पातळीवर खेळाडू चमकल्यात. रोज 150 मुलं ऍथलेटिक्सला माझ्यापाशी सराव करतात. वा, आत्ताच झालं हे. तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचं फळ आहे हे. पण जेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात केली, तुमच्या डोंगरदऱ्यातल्या रक्तातून तुमच्याकडे खेळ आलेला आहे आणि तिथून तुम्ही खेळायला सुरुवात केली. सुरुवातीपासून क्रिकेट, बास्केटबॉल, बेसबॉल तुम्ही खेळत गेलात. खेळ सुरुवात केल्यापासून ते संस्था स्थापन करेपर्यंत ह्या कालावधीमध्ये काही खेळ खेळत असताना अशा अडचणी वगैरे नाही आल्या?
अडचणी तर मॅडम भरपूर असतात. संस्था स्थापन करायला सर्वजण वेळात काढलीत मला. म्हणजे गावात पण कोण म्हणजे पहिल्यांदा पाठिंबा दिला नाही की हा व्यक्ती काय करायलाय म्हणून. अच्छा. मग माझा मित्र एक होता सतीश सुतार म्हणून. बर. त्याला मी कानावर घातले की असं करायचंय. संस्थेला नाव काय द्यायचं ह्याच्यावरूनच आमचा प्रॉब्लेम झाला. गावचं ग्रामदेवतच भैरवनाथ होतं. भैरवनाथ नाव द्याच म्हणून दिलं की असं नाही की संस्था लय पुढे चालेल की आज इथपर्यंत आम्ही पोहोचेल असं कधीच वाटलं नव्हतं. कारण मी नोकरीला ट्राय करत असल्यामुळं मला माहित होतं की मी एकदा नोकरीला लागलो की पोलीस भरती करावलंय, आपण बाहेर कुठे जिल्ह्यात भरती होणार आणि इकडे काय आपल्याला ते परत चालू करता होणार नाही. करायचं म्हणून केलं. पण आज देवाच्या कृपेनं नोकरी पण मला इथेच लागली आणि आज सगळं सांभाळू शकतोय मी. आज चांगले खेळाडू घडवू शकतोय. अच्छा. जरी तुम्ही डोंगरदऱ्यामध्ये क्रिकेट वगैरे खेळत असला तरी एक सुरुवात ज्याला आपण म्हणतो खेळाची इथपासून झाली असं म्हणतो ना आपण, तसं तुम्ही कोणता खेळ खेळायला सुरुवात केली? मी क्रॉस कंट्री खेळत होतो. अच्छा. सुरुवातीपासून क्रॉस कंट्री 4-5 क्रॉस कंट्री खेळतो. त्यामुळे थोडा स्टॅमिना म्हणा, खेळाचे ज्ञान होते की काय काय करावं लागतं स्पोर्ट्ससाठी वगैरे. मग ते क्रॉस कंट्री तुम्हाला खेळाचं शिक्षण तुम्हाला शाळेमधून किंवा कॉलेजमधून मिळालं? आपले कैलासाचे राजास्वामी सर शिवशक्ती पुरस्कार, त्यांचे प्रशिक्षक एक मुलगा आमच्या तिथे शिकवायला येत होता, कृष्णवालीमध्ये होता. त्यांच्या अंडर मी थोडं प्रॅक्टिस करत होतो. बरोबर. 1-2-3 महिने होते ते. परत ते पण कुठेतरी भरती झाले, ते पण परत म्हणजे हे झाले. त्यामुळं आम्ही बंदच पडलो होतो आमचं सगळं. पण थोडं ते डोक्यात होतं की आपल्याला काहीतरी करू शकतोय. मग मी पोलीस भरतीचं प्रॅक्टिस करत असताना गल्लीतली मुले जी होती माझ्या म्हणजे भावकीतले असतील त्यांना मी जाते तर माझ्याबरोबर चला सुट्टीत असं मे महिन्यात असं त्यांना घेऊन जायचं होतं. अच्छा. मग असं करत करत एकमेकाच्या नादान 20-25 पोरं गोळा झाली सुरुवातीला. माझ्या क्रॉस कंट्रीच्या स्पर्धा असल्या की त्यांना घेऊन जायचं होतं. स्वतःच्या जबाबदारी. फार मी नागपूरपर्यंत स्वतःच्या जबाबदारी मला घेऊन गेले. पण तेव्हा तुम्ही प्रशिक्षक म्हणून नव्हतात अजून? म्हणजे नावाला प्रशिक्षक नव्हतो, पण तुम्ही शिकवत होता. चालू होतं माझं शिकवायचं चालू होतं. मग मुलांना मी स्पर्धेला घेऊन जाईल तसं मुलं बाहेर नंबर काढू लागलेत. नंबर काढल्यावर रोख बक्षीस म्हणा त्यांना किंवा पारितोषिक म्हणा काय तर ते ऑटोमॅटिक पालकांचं पण नाव आलेलं, मुलांचं पण नाव आलेलं. तसं पेपरला बातम्या यायला लागल्या की बामणगावच्या मुलांना. त्यामुळे जरा स्पिरिट आली की बाबा ह्यातनं काय तर मुलं घडायला आले, करूया आपण, व्हायला आले काय तर. अच्छा. आणि एक विषय असा होता की मुलं 10वी पर्यंत शिकायची गावात. 10वी झाली की मुलं शाळा सोडायची. म्हणजे कसं तर 10वी शिकायचीच आपण, हेच डोक्यात. मग तिथनं नापास तर होणारच, कारण ते डोक्यातच प्रत्येक आणि डबा घेऊन कामाला जायचं एवढंच डोक्यात प्रत्येकाच्या. म्हणजे आमच्या स्वतःच्या वैयक्तिक डोक्यात तेच होतं. पण आम्ही एमआरसीत जाऊन जो त्रास होत होता की त्या टायमाला आम्हाला कळलं की शिक्षणाचं महत्व काय. मग मुलांना आम्ही ठरवलं की आपण मुलांना भरतीच्या नादाला लावायचं, पोलीस भरतीच्या. त्यातनं तुम्ही 12वी झाल्यावर भरती होऊ शकताय हे त्यांना दाखवून दिलं आणि आज जो प्रवास तसाच चालू राहिला. वा, खूप सुंदर. खरं सर, म्हणजे जी मुलं 10वी पर्यंत शिकून कामाला जायचं एवढं जे डोक्यात ठेवत होती त्यांच्या डोक्यामध्ये तुम्ही शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आणि किमान 12वी तरी व्हा. आणि 12वी झाल्यानंतर तुम्ही पोलीस भरती होऊ शकता किंवा खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण बऱ्याच क्षेत्रामध्ये जाऊ शकतो हे तुम्ही स्पोर्ट्स असं आहे मॅडम की कुठल्याही खेळाडू जो शासनमान्य खेळ असतो ना त्याला 5% आरक्षण आहे नोकरीला. 100 जागा असतील तर 5% जागा त्यांना राखीव असतात खेळाडूंसाठी. कुठलीही तुम्ही मेरिट जर बघितला युपीएससी पासून एमपीएससी पर्यंत जर पोलीस भरती क्लास 4च्या पोस्ट पण जर तुम्ही जर बघितलं तर त्याला 5% सगळ्यात शेवटचं मेरिट हे स्पोर्ट्सचं असतं. कारण पण मग त्याच्यामध्ये काही खेळ असेल नॅशनल लेवलचं पदक पाहिजे वगैरे अशा काही अटी असतील ना? ते असतात. म्हणजे कसं आहे क्लास 4 आणि क्लास 3 साठी स्टेटला नंबर लागतो आणि क्लास 2 साठी नॅशनल प्लेस लागते आणि क्लास 1 साठी इंटरनॅशनल असं प्लेस लागतो. त्याशिवाय ते होत नाही. म्हणजे क्लास 3 पासून क्लास 1 ला येईपर्यंत जशी काठिण्य पातळी वाढत जाते तशी तुमची खेळामधून सुद्धा पदकांची काठिण्य पातळी वाढत गेली पाहिजे. बरोबर आहे. पण मग संस्था आपण स्थापन करावी तर डोक्यात कसं आलं? म्हणजे असं एका मित्रानं गायडन्स केलं की रजिस्टर संस्था कर, म्हणजे जर तुम्हाला काय तर अनुदान मिळेल किंवा संस्थेला जागा मिळेल. पण आमचं नशीब असं होतं की आम्ही 2009ला असं JR आलाय की कुठल्याही खाजगी संस्थेला जागा मिळत नाही भाडेतत्वावर किंवा शासन आहे जागा. म्हणजे आमचं तेवढं नशीबच खराब लागलं की ते आम्ही करू शकलो नाही. म्हणजे जागा म्हणा, संस्थेला काय अनुदान म्हणा, अजूनपर्यंत आम्ही मॅडम एकही शासकीय कुठलं अनुदान घेतलं नाही. कुठल्याही सगळं स्वबळावर. आणि अनेक उद्योजक आहेत आमच्या गावचे, काही लोक आहेत भरपूर की ते आम्हाला स्वतः फोन करून विचारतात की आपल्याला काय लागतं का. आणि हा आमचा खेळ असा आहे की हा बिन भांडवलीत खेळ आहे की त्याला कोणतेही साहित्य लागत नाही. जर कुठल्या मुलाचा नंबर बसला स्टेटला की अनेक उद्योजक आहेत की ते मुलांना शूज म्हणा, आज 5,000-5,000 रुपयाचे शूज घेण्याची मुलांची ऐपत नाही. कारण प्रत्येक मुलगा हा
त्यांचे पालक एमआयडीचे चाकरमाने आहेत, त्यांना खचून 8 ते 10 हजार रुपये पगार असतो. अशी परिस्थिती आहे की आई वडील दोघं पण कामाला जातात, पण त्या मुलाला 4,000 5,000चे शूज घेऊन देऊ शकत नाही. बरोबर. आज स्पाईक जर घ्यायला गेलं तर 7 ते 8 हजार रुपयाची स्पाईकची किंमत आहे. मग आम्ही उद्योजक असतील, कोण मित्र असतील, आता मी माझ्या नोकरी क्षेत्रात पण काही माझे ओळखीचे मित्र आहेत, मी सोशल मीडियामुळे लोकांना सांगू शकतो की आज मी 1.5 लाख रुपयाचे मॅट घेतले, उंचवडीचे मॅट घेतले. माझे मित्र प्रकाश गुट्टुकडे म्हणून, त्यांच्या संकल्पनेनं आम्ही सोशल मीडियावर पोस्ट करून आम्हाला लोक डायरेक्ट स्पोर्टच्या ह्याच्यामध्ये आम्हाला अनुदान म्हणून आम्ही मॅट घेतले. आज जिल्ह्यामध्ये फक्त 1-2 ठिकाणीच ते मॅट आहे, त्या मॅटच्या ज्यावर आम्ही भरपूर मेडल मिळवलं. अच्छा, खूप छान आणि चांगली गोष्ट सांगितली. पण कसं आहे, हे आत्ताच्या वेळेमध्ये तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात किंवा तुमच्या ओळखी आता खूप झाल्या, स्टुडंट्स तुमच्या हातून खूप घडायला लागले, त्यामुळे उद्योजक तुमच्या पाठीशी उभे राहतात. नशीब तुमचं खूप चांगलं आहे. पण जेव्हा संस्था सुरुवातीला स्थापन केलीत, मित्रांनी गायडन्स केला म्हणून, त्यावेळेला नाही अडचणी आल्या का तुम्हाला असं काही स्थापन करायला किंवा साहित्य घेण्यासाठी? कारण तुम्हीच म्हणालात की जे काही मुलं यायची खेळण्यासाठी ती सगळी अशी कोणाचीच परिस्थिती नव्हती सगळं काही घेऊन देण्याची. मग त्यावेळेला त्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं कसं उभं केलं? अडचणी तर खूप होत्या, काही टीका होत होत्या की नुसतं मुलांना पळवतातच. नुसतं तुम्ही मुलांना पळवून काय फायदा आहे? नुसतं बघेल तिकडे मुलांना धावायला घेऊन जाते. गावात स्पर्धा भरवायच्या आम्ही यात्रेला, लोकांकडनं वर्गणी गेली की लोकांना देतो म्हणायचे स्पर्धा भरवायला, आणि ऐन टायमाला स्पर्धेला नाही म्हणायचे. फक्त त्या मुलांसाठी काय तर कोण मदत करत तेच आपला देव माणूस, हे पहिल्यापासून आम्ही ठरवलं होतं. कसं केलं त्यावेळेला? मग माझं एक गुरु म्हणतो मी त्यांना, सतीश मालू म्हणून उद्योजकात उमेद ग्रुपचे, त्यांना मी माझं काय असेल ते मी अडचणी त्यांना सांगतो. मला ते बोलले की तू कोणाकडेच कसली मदत मागू नकोस. रात्री तू 1-2 वाजता जर मला फोन केलास की सर मला हे पाहिजे, मला अशी अडचण आहे, त्या टायमाला मी तुझ्यासाठी उभा राहणार. एका शब्दावर मी आज स्पोर्ट्स म्हणजे माझं आज भक्कम करून ठेवलंय. आणि आता सध्या म्हणाल तर मी जेव्हा संस्था म्हणजे 2012ला नोकरी लागलो, माझं भूमी अभिलेख डिपार्टमेंट पण असं आहे की म्हणजे कुठले मला काय कमी करत नाही. म्हणजे अधिकारी आमचे रात्री 10 वाजेपर्यंत काम करत असतात, पण मला असं आवडले की माझे ते जे सहकारी कर्मचारी आहेत ते जा म्हणतात तू तुझं काम कर, आम्ही ऑफिस सांभाळतो. ऑटोमॅटिक हे लोकांचं सहकार्याचं लाभ. बरोबर आहे, कारण तुमच्या हातून एक पिढी घडतीये आणि ती खेळाच्या माध्यमातून एक प्रकारे देशाची सेवाच करण्यासाठी पुढे जाते. त्यामुळे तुम्हाला कशाला कोणी अडवेल ना, एक चांगलं काम करताय आणि देशासाठीच करताय. कारण तुम्ही सर्व्हिसला 2012 मध्ये लागलात, पण तुमच्या संस्थेची स्थापना ही 2007 सालची आहे. म्हणजे जवळपास 5 वर्षांचा फरक आहे हा. मग हे तुमचे नोकरीसाठी चाललेले प्रयत्न आणि त्याचबरोबर मुलांना घडवण्याचे प्रयत्न हे कदाचित मालू सरांनी ओळखले असतील, पण त्याच्याही आधीपासून ते तुम्हाला मदत करतात असं तुम्ही सांगता. माझं शिक्षण मी 10वीला नापास झालो होतो आणि मला पास होण्यासाठी मी त्यांच्या तिथेच कामाला होते, त्यांच्याच फॅक्टरीत कामाला. म्हणजे 10वी नापास झाल्यानंतर तुम्ही कुप्पडला जात होता तिथेच एमआयडीसीतच त्यांच्यापाशीच कामाला होतो. त्यांनी थोडं गायडन्स केले की शिक्षण पूर्ण कर, सुपरवायझरची नोकरी तुला करायला मिळाली. मग मी शिक्षण 10वी नापास झालो होतो त्यामुळे 96ला परत 10वी सोडून करत राहिलो. शिक्षण नोकरी दोन्ही करत आलो. त्यांनी गायडन्स करत केली की पोलीस भरतीला पण त्यांनी गायडन्स केली की बाबा तू कर काय तर, तुझ्यात काय तर आहे. हे कसं आमचं दोघांचं कॉम्बिनेशन झालं. आज फार मोठे उद्योगपती आहेत आणि मी त्यांचं ह्या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. आज जी संस्था उभा राहिली त्यात गावकऱ्यांचं पण सहकार्य, पण ह्या व्यक्तीचं खूप सहकार्य आहे की आम्हाला कधी पण एक शब्द असतो माणसाचा की तुम्ही आज करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे, एवढं जरी बोललं ना तर माणसाला जोश असतो. जोश असतो हे पण बरोबर आहे, पण तुम्ही सुद्धा जिद्दीनं तिथं काम करत राहिलात हे त्यांनी पण ओळखलंच असेल, अनुभवलंय त्यांनी, तुम्ही त्यांच्या जवळच असल्यामुळं. फक्त त्यांनी शब्द पाळला असं नाहीये, तर तुम्ही त्यांचा शब्द पाळलात की त्याने तुम्हाला गायडन्स केला, शिक्षण पूर्ण कर. तुम्ही शिक्षण करत राहिलात आणि त्याच्याच जोडीला तिथं कामही तुम्ही प्रामाणिकपणे करत राहिलात. हा तुमचा प्रामाणिकपणा किंवा जिद्द, चिकाटी हे सगळंच तुमच्या उपयोगाला आज आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आज एवढा मोठा डोलारा सांभाळू शकताय. जेवढे आभार मालू सरांचे मानायचे तेवढेच आभार तुमचेही मानले पाहिजेत, कारण आज तुम्ही एक खूप मोठा प्रशिक्षक म्हणून जो डोलारा उभा केला आहे आज सगळ्या खेळाडूंसाठी, हा एकट्याने सांभाळणं हा काही चेष्टेची गोष्ट नाही आहे सर. आता मला असं विचारायचंय की तुम्ही म्हणजे बास्केटबॉल, बेसबॉल त्याच्या जोडीला तुम्ही क्रिकेट किंवा गावामध्ये जत्रा, यात्रा वगैरे असतात, उरूस असतो, ह्या दरम्यान तुम्ही सगळ्या ह्या स्पर्धा भरवत होतात. पण मग जेव्हा संस्थेची स्थापना झाली त्यावेळेला पण मग असंच गाव पातळीवरतीच तुम्ही जत्रांमधून स्पर्धा भरवत राहिलात आणि तिथूनच मुलं तुमची पुढे जात राहिली? आम्ही तर यात्रेला आम्हाला शिवजयंतीला आम्ही स्पर्धा भरतो, जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री भरवतो. अच्छा. पूर्ण जिल्ह्यातनं मुलं एक 700-800 मुलं तर कायम स्पर्धेला येत असतात. अच्छा. सुरुवातीला म्हणजे 2011-12ला एक मी
योजना चालू केली होती की बामणोली लगत जी गाव आहेत, कौलापूर, सावळी, कानवाडी, मानमोडी, त्या शाळेमध्ये जाऊन मी खेळाडू निवडत होतो. खेळाडू निवडायची म्हणजे अशी ग्रामीण मधले खेळाडू मुलांच्यात एक गुण असतात ते त्यासाठी मी जाऊन शाळेमध्ये जाऊन शिक्षकांना भेटून मुलं निवडायची. गोळ्या फेका म्हणा, भाला फेक म्हणा, 100 मीटर रनिंगची स्प्रिंट घ्यायची. त्यातनं मला जर वाटलं की बाबा पोरगं चांगलं योग्य आहे तर त्याला मग आम्ही इकडे घेऊन काय त्याला कपडे म्हणा, बूट म्हणा, आम्ही त्याला मदत करून त्याला कसं तर ग्राउंडवर घेऊन यायचा आम्ही प्रयत्न करायचा. आणि त्याच्याबरोबर आणि 4 मुलं यायची. त्यामुळे संस्था जिथं आम्ही स्पर्धेत जाईल राज्य पातळीवर, म्हणजे असं नाही की जिल्हा पातळीवरच. आज मॅडम आम्ही एक वर्षाला नाही म्हणलं तर 12-13 स्टेटला ऍथलेटिक्सला मेडल मारते. ऍथलेटिक्सला, बाकी कुठला खेळ नाही. हा सगळ्या खेळांचा राजा गेम आहे. 12-13 मेडल आम्ही कुठल्याही परिस्थितीत मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे खेळाडू फक्त बामणोली गावच्या मराठीतच नसून आसपासचे पण आहेत की त्या मुलांना आम्ही त्या मैदानावर आणलं, त्यांना चांगलं कोचिंग केलं आणि आज ती मुलं स्वतःच्या पायावर उभे आहेत. श्रोते हो, सुरुवातीपासून बालपण दऱ्या डोंगरांमधून घालवणारे बामणे सर, तिथूनच खेळाला एक प्रकारची झेप घेण्याची संधी मिळाली. या खेळातून असंख्य मुलांना आपल्या बरोबर घेऊन अगदी घरच्यांसारखंच त्यांच्या बरोबर राहून खेळामध्ये गोडी निर्माण करणारे हे बामणे सर, वेगवेगळ्या खेळांचं प्रशिक्षण देऊन अचूक वेध घेणारे हे बामणे सर, प्रत्येक यांच्या संस्थेमार्फत त्यांनी असंख्य मुलं घडवली, अजूनही घडवतात. श्रोत्यांनो, हे सगळं प्रशांत बामणे सरांनी आपल्याला त्यांच्या लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच, शिवाय त्यांनी संस्था उभी करण्यासाठी कसे प्रयत्न केले, स्वतः खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय परिश्रम घेतले आणि त्यांच्या पाठीशी वरदहस्त कोणाचा लाभला, ह्या सगळ्या गोष्टी आज त्यांनी आपल्याला उलगडून दाखवल्या. अजूनही खेळाबद्दलची बरीच माहिती त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायची आहे, पण ती आजच्या भागामध्ये नाही, कारण आज आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली असं आपल्याला घड्याळ खुणावतंय. तेव्हा श्रोते हो, अजूनही ही माहिती जाणून घेण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये. आता मात्र थांबूया